गेल्या शनिवारी जे तुमच्या मनात होतं ते झालं। जो महाराष्ट्र मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो। उद्धव ठाकरेंचं विधान। आमदारांना मारहाण करणं चुकीचं, त्यांना चुकीचा संदेश जातो। मारहाण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, तर सभापती अध्यक्षांना गायकवाडांवर कारवाई करण्याचीही विनंती। तुमच्यात हिंमत असल्यास संबंधित खात्याच्या मंत्र्याला मारा। आमदार अनिल परब यांचं संजय गायकवाडांना आव्हान, तर मारहाण प्रकरणी गायकवाडांना निलंबित करण्याचीही मागणी। आकाशवाणी आमदार निवासमध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा राडा, तर निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत गायकवाडांनी कर्मचाऱ्याला फटकावलं। शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का? आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल, तर कॅन्टीन चालक 10 दिवस शिळं जेवण देत असल्याचा गायकवाडांचा आरोप। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा मतदानाची चोरी करण्याचे प्रयत्न, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप। बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचाही दावा। वायनाडमध्ये जिंकलात तेव्हा मतांची चोरी आठवली नाही, कपोलकल्पित आरोप करू नयेत। राहुल गांधींच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार। आझाद मैदानातील आंदोलक शिक्षकांची ठाकरे पवारांनी घेतली भेट, तर शिक्षकांवरच मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ। पवारांकडून खंत व्यक्त, तर जीआर काढून 1 दिवसाच्या आत प्रश्न मार्गी लावण्याचीही मागणी। गिरणी कामगारांच्या घरासाठी संयुक्त लढा समितीची आझाद मैदानात सभा, तर तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, वचन देतो उद्धव ठाकरेंचं गिरणी कामगारांना आश्वासन। नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस, मनीषनगर ते बेलत्रोडी या ठिकाणी परिसरातील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी। नागपुरातील हुडकेश्वर परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन। नागपूर जिल्ह्यातील शाळा आज बंद राहणार, धापेवाडा ते पाटण सावंगी मार्गावरच्या चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी। मुख्यमंत्र्यांकडून नागपूर शहरासह जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम सज्ज। नागपूरचे जिल्हाधिकारी पांढुर्णा या गावामध्ये दाखल। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती, तर गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद, काही भागात जनजीवनही विस्कळीत। तर तिकडे गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, अनेक मार्गांवरची वाहतूकही ठप्प। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची एक टीम ब्रह्मपुरीत तैनात। राजस्थानच्या चुरूमध्ये लढाऊ विमान कोसळून दुर्घटना, अपघातग्रस्त विमान भारतीय सैन्याचं असल्याची माहिती, विमानातील पायलटचाही मृत्यू। गुजरातमध्ये महिसागर या नदीवरील पूल कोसळून दुर्घटना, पुलावरून 5 वाहनं नदीत कोसळून 10 जणांचा मृत्यू। वडोदरा आणंदला हा जोडणारा रस्ता यामुळे बंद। भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा, मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्याकडे पैसे कुठून घेतात? काही मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत दुबेचे सवाल। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठी आणि आई दुसरीच असं कॉकटेल घर। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ भाषेत टीका। माझा मुलगा उपचारासाठी मुंबईला जात होता, अपघातानंतर आमदार सुरेश धस यांची माहिती, तर अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची सुद्धा मागणी। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक, तर केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध। पाटण्यातील आंदोलनामध्ये राहुल गांधीही सहभागी। सलग 3ऱ्या दिवशी बच्चू कडूंची सातबारा कोरा यात्रा सुरूच। यवतमाळ जिल्ह्यातल्या मानली आंबा या गावामध्ये भर पावसात यात्रा, शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन। पुण्यात अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला, महापालिकेचा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती। पुण्यातल्या रामटेकडी सय्यदनगर मधली घटना।